नमस्कार. कथेचे वटवृक्ष या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शनी जयंतीविषयी थोडीशी माहिती. हिंदू धर्मात शनी जयंती उपासना खूपच फायदेशीर मानली जाते. शास्त्रांमध्ये शनीला न्यायाची देवताही म्हणलं जातं. शनी कर्मांवर आधारित फळ देतो. शनी जयंतीच्या दिवशी रविपुत्राची पूजा करण्याची परंपरा आहे. यावेळी शनी जयंती बुधवारी 8 मे 2024 रोजी वैशाख महिन्यात साजरी केली जाईल. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात या दिवसांसंदर्भात अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे. या उपायांचे पालन केल्यास इच्छित वरदान मिळेल. चला तर मग आपण आज सगळेजण जाणून घेऊया शनी जयंतीच्या करावयाच्या काही उपाय. शनी जयंती करा, नक्की तुम्हाला ह्या उपायांचा फायदा होईल. मोहरीच्या तेलाचे हे उपाय आहे. 5 मोहरीच्या तेलाचे दिवे लावावे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी आपण हे उपाय करायचा. पिंपळाच्या झाडासमोर मोहरीचे तेलाचे 5 दिवे लावावे आणि यानंतर त्याच्या भोवती आपण 7 वेळा फेऱ्या माराव्या. ह्या उपायांचा अवलंब केल्याने जीवनातील अचानक येणाऱ्या घरगुती त्रासांपासून सुटकाही होती. आर्थिक त्रासांपासूनही होणाऱ्या अडचणी त्याही सुटतात. तसेच ज्या घरगुती त्रासांना तुम्ही खूप दिवसांपासून सामना करत आहात ते दूर होतात. शनी चालीसाचे पठण करा. शनी जयंतीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडासमोर किंवा कोणत्याही शनी मंदिरात विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी. यानंतर त्यांना मोहरीचे तेल अर्पणही करावे. नंतर एक लयीतभयी भक्तिभावाने शनी चालीसाचे पठण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसेच कुंडलीतून अशुभ ग्रहांचा प्रभाव कायमचा नाहीसा होतो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे सावलीदान. सावलीदान करा. शनी जयंतीला सावलीदान करणे देखील खूप शुभ मानलं जातं. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यात आपण मोहरीचे तेल आणि 1 रुपयाचा नाणा टाका. त्यानंतर त्या तेलात तुमचा चेहरा ठळक दिसेल. त्यानंतर ती वाटी एखाद्या गरीब व्यक्तीला तेलासकट किंवा शनी मंदिरात दान करा. असे केल्याने आपल्याला पुण्यफळ मिळते. जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. असेच भरभरून उपाय माहिती करून घेण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.